विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी काय निवेदन केलं आपण पाहिलं। दरम्यान भोंदू खरातला आज कोर्टात हजर करण्यात आलं। यावेळी त्याला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। कोर्टात खरातवर गंभीर आरोप करण्यात आले। साप वाघ जिवंत होते की नकली याचा तपास केला जातोय। तसंच लैंगिक अत्याचार प्रकरणी आता खरातच्या अडचणीत वाढ होणार आहे। आमचं एकच म्हणणं होतं की जनतेचा जो संताप आहे, गोरगरीब महिला त्यांचं त्यांनी शोषण केलं, भावनांशी खेळला, कुणीतरी दुःख आहे, कष्ट आहे, कुटुंबामध्ये कटकट आहे म्हणून त्याच्याकडे जात होते आणि तो त्याचा फायदा घेऊन त्यांचं लैंगिक शोषण करत होता। म्हणून याची नीच नराधम कधी रामराहीम येतो, कधी आसाराम येतो, कोणालाही शिक्षा होत नाही आणि हे मोकाट सुटतात, कायद्याचा धाक राहिला नाही। म्हणून यांना जनतेची ताकद आम्हाला दाखवायची होती। बघा कोर्टात काय युक्तिवाद झाला आपण पाहूया। सरकारी वकिलांचा युक्तिवाद होता, खरातनं पिस्तूलनं 5 नरबळी दिल्याचा संशय आहे आणि त्याचे पुरावे मिळालेत। कस्तुरीसाठी हरणाची शिकार केल्याचा संशय आहे। खरातच्या घरात 21 जिवंत काडतुसं सापडली आहेत। वाघ साप जिवंत होते की नकली याच्या तपासाची गरज आहे। पीडित महिलांची संख्या देखील वाढते। 67 वर्षांच्या खरातकडून 30 वर्षांच्या मुलींवर अत्याचार झाला। व्हिडिओ मीडिया आणि सोशल मीडियात व्हायरल आहेत। लॅपटॉप आणि डीव्हीआरचा उल्लेख पण पेन ड्राईव्हचा उल्लेख का नाही? खरातकडे पिस्तूलचा परवाना होता। सगळा तपास झाला असून कस्टडी कशासाठी हवी असा खरातच्या वकिलाचा युक्तिवाद आहे।